सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी रोड परिसरातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले। एकीकडे कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस कष्ट करून पीक वाचवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातलाय। परिसरातील तब्बल 10 ते 12 शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारींच्या केबल वायर कापून नेण्याच्या घटना उघडकीस आल्या। यामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला असून केवळ वायरच नाही तर वन्य प्राण्यांकडून पिकांचे होणारे नुकसान ही शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी ठरत आहे। प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही केवळ ऑनलाईन तक्रारीचे सल्ले मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे। राजेंद्र माळी यांच्यासह परिसरातील डझनभर शेतकऱ्यांच्या विहिरींवरील आणि कूपनलिकेवरील महागड्या तांब्यांच्या केबल वायर चोरांनी लंपास गेल्या। यामुळे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान तर झालेच, पण ऐन पीक जोमात असताना पाणी देण्याची सुविधाही ठप्प झाली आहे। या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा केलाय। मात्र संकट येथेच संपत नाही तर शेतीला लागून असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या परिसरातील हरणे आणि मोरांच्या कळपाने उभ्या गव्हाच्या पिकाचे प्रचंड नुकसान केलंय। वन विभागाकडे दाद मागितली असता शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाचा तांत्रिक पेच दाखवला जाते। चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी आणि वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी आर्तहाक आता इथला बळीराजा देत आहे। माझं नाव राजेंद्र रामदास माळी, वरखेड रोडला आमची शेती आहे। माझ्या आजूबाजूचे सगळे शेतकऱ्यांच्या जवळजवळ 10 ते 12 शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरच्या पंपाची जी वायर असते खाली मोटरला जोडणारी त्या वायरिंग कापून नेल्या। प्रत्येक शेतकऱ्याची 30 फूट 50 फूट 40 फूट 80 फूट अशा हिशोबाची मोटर असते, वायर असते। त्याच्यात तांब्याचं तार असतं, तांब्याचे तार जाळून ते विकलं जातं। अशा पद्धतीने जवळजवळ आज शेतकऱ्यांच्या सगळ्या मोटरीवाल्यांच्या जवळजवळ 12 लोकांचे मोटरींचे वायर चोरून नेलेले आहेत। आत्तापर्यंत आम्ही आज अशा बऱ्याचशा वेळेस कंप्लेंट दिल्या जातं, त्याचं ते निदान लागत नाही। आजही आझादनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, म्हणजे सांगितलं। त्याच्यानंतर आता पोलीस गाडी येऊन गेली आमच्या सहकार्यासाठी। ते साहेब लोक पण आलेले आहेत, ते पण ते पाहत आहे। त्यांनी फोटो वगैरे काढले। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं एक लेखी स्वरूपात एक अर्ज करा, सगळ्या शेतकऱ्यांचं नाव टाका आणि त्याच्यातनं आपण पुढचा मार्ग शोधू आणि चोरांना शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली। आता आम्ही फक्त आशेने राहतो की प्रत्येक वेळा आम्हाला या अशा अडचणी येतात। त्याच्यात आमच्या बाजूला ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, ॲग्रिकल्चर कॉलेजला लागून सनी आमची शेती आहे, त्याच्यात गहू पीक आहे। मागं रानडुकरांचा त्रास होता, आता हरणं आहेत, मोर आहेत, असे वन्य प्राण्यांचा एवढा त्रास झालेला आहे। गव्हाचं शेत पूर्ण झोपून गेलेलं आहे। त्याची तुम्हाला बाईट देत असताना त्याच्यानंतर तुम्हाला ती पण शूटिंग देतो, ती परिस्थिती पहा। आम्ही एखादी वन्य प्राणी जर मारलं तर आमचे जामीनसुद्धा होत नाही, पण शेतकऱ्याचे जे नुकसान होतं त्याला कोणी दखल घेत नाही। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही आत्ता कंप्लेंट केली, ते म्हणता ऑनलाईन तुम्ही कंप्लेंट करा। आता शेतकरी एवढा जागृत नाही की त्याला ते ऑनलाईन कशी कंप्लेंट करायची। आता आम्हाला त्यांना सांगितलं कुठं जायचं कसं जायचं, नाही तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करा, महावितरण याच्या महासेवाला जा, ते करून देतील। अहो शेतकऱ्याचं काही सांगा तर खरी, वन विभागवाले आम्हाला ती पूर्ण माहिती देऊ शकत नाही, आम्ही अजून काय सांगायला पाहिजे। तरी शेतकऱ्यांसाठी परत या आत्ताच्या काळामध्ये जे झालेलं नुकसान आहे त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य मिळालं पाहिजे। आणि ह्या ज्या रात्रीच्या पोलीस गाडी येते त्यावेळेस राऊंडमध्ये यांना कुठंतरी धडा शिकवल्याशिवाय हे लोक थांबणार नाहीत। मोटरी चोरी जातं, वायर चोरीला जातं, हे शेतकऱ्याचं अगदी नुकसान इतकं आहे की शेतकरी जगतच नाही। इथून सावरलं नाही की दुसऱ्या खड्डा पडतं ते बोलतं नाही की परत होतं। म्हणून आमची विनंती राहील सरकारला, डिपार्टमेंटला, ते शेतकऱ्यांना सहकार्य करा, हीच विनंती राहील। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है, यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं।
5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।